आज आपण बनवतोय जेवणासोबत वाढण्यासाठी चटकदार मिरची. नेहमी मिरचीचा ठेचा आपण बनवत असतो किंवा मग मिरचीचं लोणचं वगैरे वाढत असतो. तर ही चटकदार मिरची एकदा बनवा, झटपट तयार होते, खायला मस्त लागते. मिरच्या अशा कट करून घ्यायच्या आहेत. एका मिरचीचे 2-3 तुकडे करून घेतले तरी चालतील किंवा मग मिरच्या उभ्या अख्ख्या जरी कट करून घेतल्या तरी चालतील. मिरच्या कट केल्यानंतर यावरती अशा प्रकारे अर्ध लिंबू पिळून घ्यायचे. त्यानंतर एक चमचाभर मीठ घालायचं आहे, पाव चमचा हळद घालायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. एक 5 मिनटं असंच ठेवायचं मिक्स केल्यानंतर आणि लगेच आपण ही मिरची बनवायला घेणार आहे. फार वेळ काही लागत नाही. मिक्स करून घ्यायचं आणि इकडे आपल्याला लगेच मसाला परतवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी 1 चमचाभर मोहरी घेतली, 1 चमचाभर जिरं घेतलेलं आहे, अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे, पाव चमचा आपण मेथी दाणे आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे. त्याचबरोबर 1-2 चमचे धने आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे आहेत आणि हे सगळे मसाले 2 चमचे तेलामध्ये 1 मिनिटभर परतवून घ्यायचे. लो गॅसवरती परतवायचे म्हणजे मग करपणार नाही. आता मसाला परतल्यानंतर ह्यात लगेच मिरची घालायची, हळद मीठ लावलेली आणि चांगलं मिक्स करून साधारणतः 5 मिनटं आपल्याला हे फक्त शिजवून घ्यायचे, पण पूर्णपणे लो गॅसवरती शिजवायचे, वाफ द्यायची आहे. मध्ये एकदा तुम्ही हलवून घेतलं तरी चालेल आणि पुन्हा झाकण ठेवून 5 मिनटं शिजवून घ्यायचं. अगदी मस्त 5 मिनटामध्ये ही मिरची शिजली जाते आणि चवीला खूप भारी लागते. मस्त अशी ही मिरची तयार झालेली आहे. वाढताना फक्त यावर आणखी थोडंसं लिंबू पिळा आणि मस्त ही जेवणासोबत वाढा. खूप छान चटकदार मिरची तयार आहे.